हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये 100 दिवसांच्या चॅलेंजमध्ये मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे उकडीच्या मोदकाची रेसिपी। तर इथे सगळं मी साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे। तर त्या सगळ्या साहित्य व्यवस्थित घ्यायचं आहे, पिठात मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर उकड काढण्यासाठी आपल्याला जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घेऊन त्यात थोडंसं दूध टाकून चमचाभर तूप टाकून छान पाणी गरम करून घ्यायचं आहे, त्यात उकड काढायची आहे। तर मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत 100 दिवस 100 नवीन विषय शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्ही माझ्या इंस्टा हँडलला आत्ताच फॉलो करा आणि यूट्यूबवर हा व्हिडिओ बघत असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण 100 दिवस मी तुमच्यासोबत 100 नवीन गोष्टी शेअर करणार आहे। त्यासाठी फॉलो करणं बनतंच ना। तर पहिला दिवस आहे, 100 दिवसांपैकी 15 पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मी तुमच्यासोबत गोड पदार्थ शेअर करते, तो आहे म्हणजे उकडीचा मोदक। तर छानपैकी उकड काढून मी बाजूला ठेवलेली आहे। आता मी सारण बनवायला घेतेय। गोड सारणासोबत गोड मोदक बाप्पासाठी मी बनवलेले होते आणि तो पहिला दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर इथे छानपैकी सारण मी बनवून घेतलेलं आहे। सारण तयार झाल्यानंतर आपण जी उकड घेतलेली होती ती सुद्धा मी तुम्हाला कशी मळायची काय ते सगळं पुढे सांगणार आहे। पण त्यासाठी आत्ताच फॉलो करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून माझा 100 दिवसांमधला पहिला दिवस तुम्हाला कसा वाटलाय ते सुद्धा नक्की सांगा। आणि पहिल्या दिवसाचा पहिला विषय हा सुद्धा कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा। तर बघू शकता उकड काढून घेतलेली आहे, छानपैकी उकड मस्त झालेली आहे, परातीला सुद्धा चिटकत नाहीये, इतकी छान मस्त झालेली आहे। आणि छानपैकी ती मळून घ्यायची, गरम पाणी थोडंसं हाताला लावायचं आणि त्याने मळून घ्यायची, छान मऊसूद लोण्यासारखी करायची आहे। बघू शकता अगदी सुंदर अशी होतीये। तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो सुद्धा नक्की करा। इंस्टाला बघत असाल तर बघू शकता छानपैकी मी पारी तयार करून त्याच्या मस्त कळ्या पाडून घेतल्या, त्यामध्ये मी आता सारण भरून घेणार आहे आणि उकडीचा मोदक वाळून घेणार आहे। अगदी सुंदर, अतिशय सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। लास्टला तुम्ही त्याचा हे बघू शकता। त्यानंतर हळदीच्या पानांवरती मी छान वाफवण्यासाठी ठेवले, त्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं, त्यावरती थोडं केसर लावलं आणि उकडीचे मोदक वाफवण्यासाठी ठेवल्यानंतर 10 मिनिटांनी सुंदर मस्त छान मोहक असे मोदक तयार झाले। कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। बघू शकता आपले उकडीचे मोदक रेडी आहे। तर ते खायचे कसे हे सुद्धा मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।